जय भीम. बुधवार दिनांक 8 जुलै 2026. सम्राट वचनमध्ये हा पहिला लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे डॉक्टर बाबासाहेबांचे शिक्षणाविषयक विचार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक 8 जुलै 1945 रोजी स्थापन केलेल्या पीपल एज्युकेशन सोसायटीच्या 81व्या वर्धापन दिनानिमित्त हा लेख आहे. त्याचे लेखक आहेत डॉक्टर रविनंद होवाळ. दिनांक 8 जुलै 1945 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई येथे पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. भारतीय समाजातील सर्वसामान्य लोकांनाही उच्च दर्जाचे शिक्षण देणे हा त्यामागील त्यांचा प्रमुख उद्देश होता. सर्वसामान्य लोकांच्या शिक्षणाविषयक अधिकाराच्या पूर्ततेसाठी भारतीय संविधानात तर त्यांनी शक्य तितक्या तरतुदी करून ठेवल्याच, परंतु या क्षेत्रात आपले वैयक्तिक योगदान देण्यातही ते मुळीच मागे राहिले नाहीत. मोठ्या मेहनतीने मुंबईसह मराठवाड्यातही काही शैक्षणिक केंद्रे त्यांनी उभी केली. शिक्षण ही वाघिणीची दूध आहे व जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे त्यांना वाटत असे. सर्वसामान्यांनी त्यांचे हक्क याचकाप्रमाणे कोणाकडे तरी मागू नये, तर स्वबळावर स्वतःच्या मेहनतीने व बुद्धिबळाने प्राप्त करावेत असे त्यांना वाटे व त्यासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे असे त्यांचा विश्वास होता. पीपल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून सर्वसाधारण लोकांसाठी मोठ्या प्रमाणात शाळा, कॉलेज व इतर संस्था काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. गरजूंनी स्कॉलरशिप्स व फ्रीशिप्स द्याव्यात. कला, शास्त्र व तत्सम इतर विषयांची गोडी त्यांच्यामध्ये निर्माण करावी, असे सर्वसामान्यांच्या तांत्रिक शिक्षणावरही भर द्यावा असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत असे. शिक्षणाने समाजातील न्यूनगंड दूर केला पाहिजे असे त्यांना वाटत असे. इतर देशात दिले जाणारे शिक्षण व भारतीयांना दिले जाणारे शिक्षण यात काही बाबतीत साम्य असावे तर काही गोष्टीच्या बाबतीत फरक असावा असे त्यांना वाटत असे. भारतातील जाती व्यवस्था, स्त्री पुरुष विषमता, अंधश्रद्धा इत्यादीमुळे भारतीय समाजावर जे दुष्परिणाम मागील शेकडो वर्षापासून होत आलेले आहेत ते सर्व दुष्परिणाम दूर करण्याचे एक साधन म्हणून आपण शिक्षणाकडे पाहिले पाहिजे असे त्यांना वाटत असे. विद्यापीठे ही केवळ पदव्या वाटणारी केंद्रे बनवू नये. सर्वसामान्य लोक जर विद्यापीठापर्यंत पोहोचू शकत नसतील तर विद्यापीठांनी लोकांपर्यंत पोहोचावे, लोकांना उच्च दर्जाचे शिक्षण द्यावे व शासनाने शिक्षणाची सुसंगत अशा नोकऱ्याही लोकांना द्याव्यात असे त्यांचे म्हणणे होते. बहुजनाच्या शिक्षणाची परंपरा मध्यंतरीच्या काळात आपल्याकडे मोठ्या प्रमाणात खंडित झाली होती. तिच्याकडे लक्ष वेधून बाबासाहेब म्हणतात की लोकांना शिक्षणानुसार नोकऱ्याही द्या, नाहीतर शिक्षणाचा काळ उपो. असा विचार करून लोक पुन्हा शिक्षणापासून दूर जातील. खरं तर शिक्षण हे जीवन समृद्ध करण्यासाठी आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानत होते. परंतु सर्वसामान्यांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत तर शिक्षणाचे महत्त्व त्यांना लवकर पटणार नाही हे ओळखून होते व त्यामुळे शिक्षणानुसार नोकऱ्या देण्याचा सल्ला त्यांनी सरकारला दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाविषयक विचाराकडे आपण आजवर मोठ्या दुर्लक्ष केलेले असून बहुतांश विद्यापीठे म्हणजे जणू पदव्या वाटणारी केंद्रेच आज झालेली आहेत. विद्यापीठातून पदव्या व पदव्युत्तर पदव्या घेऊन लक्षावधी विद्यार्थी आता दरवर्षी बाहेर पडत आहेत. परंतु आपल्या संकुलात शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्याचे पुढे काय झाले? जीवनात ते स्थिर स्थावर झाले आहेत का? ज्या क्षेत्रातील ज्ञान त्यांना आपण दिले त्या क्षेत्रातील ज्ञानात त्यांनी काही नवी भर घातली आहे का? याकडे कोणत्याही विद्यापीठाचे लक्ष नसते. बहुतांश ठिकाणी व्यवहारात निरुपयोगी करणारे शिक्षण घेतलेली तरुण मुले मोठमोठ्या पदव्याची भेंडोळी घेऊन नोकऱ्या मिळवण्यासाठी विविध ठिकाणी अक्षरशः सैरावैरा धावताना दिसत आहेत. बेरोजगारांच्या झुंडीच्या झुंडी मोठमोठ्या शहरात बेरोजगारासाठी वनवना भटकताना दिसत आहेत. MA सारखी पदव्युत्तर पदवीच नव्हे तर अगदी PhD सारखी पदवी मिळवलेली लोकही काही ठिकाणी शिपायासारखी किरकोळ नोकरी मिळवण्यासाठी लाचारपणे गर्दी उभी असलेली दिसत आहे. बाबासाहेबांच्या शिक्षणविषयक संदेशाकडे आपण दुर्लक्ष केल्याचा हा भयावह परिणाम आजची पिढी ही भोगत आहे. ही चूक शासनाने व सध्याच्या पिढीतील अधिकारी व्यक्तींनी मिळून सुधारली पाहिजे. काळानुसार उपयोगी ठरेल असे शिक्षण द्या असे सांगतानाच विषयावर विद्यापीठाचे किंवा विद्यालय काढावेत अशी ही एक सूचना बाबासाहेबांनी आपल्याला केलेली आहे. ती कितपत अनुसरणीय आहे याचाही आपण अंदाज घेतला पाहिजे. बाबासाहेब म्हणतात की एकाच शहरात एकच विषय वेगवेगळ्या महाविद्यालयात शिकवला जातो व त्यामुळे त्यातून सर्वांचाच वेळ, शक्ती, पैसा, साधने
याचा मोठा अपव्यय होतो. आपण विषयांवर विद्यालये काढली तर एका विषयाची संबंधित असलेली सर्व माणसे एका ठिकाणी एकत्र येतील. त्या विषयावरील सर्वोत्कृष्ट ग्रंथसंपदा त्या ठिकाणी एकत्र केली जाईल. त्या विषयातील तज्ज्ञांचा मोठ्या प्रमाणात संवाद होत राहील व त्यातून त्या विषयाच्या अनुषंगाने अतिउच्च दर्जाचे अध्ययन, अध्यापन, चिंतन, मनन, लेखन, संशोधन इत्यादी सहजगत्या होईल व यातून त्या क्षेत्रातील ज्ञानात आपल्याला नवी भर घालता येईल. बाबासाहेबांची या सूचनेकडे आपले दुर्लक्ष झाल्यामुळे बहुतांश क्षेत्रातील बुद्धिवंत केवळ आर्थिक सुरक्षिततेला महत्त्व देत आपल्याला आपापल्या ठिकाणी पाट्या टाकण्याचे काम करताना दिसत आहेत. डॉक्टर बाबासाहेबांना संपूर्ण जग आज महान विद्वान, प्रकांड पंडित म्हणून ओळखते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कोणीही जन्मजात बुद्धिमान किंवा उपजतच पराक्रमी होऊन जन्माला येत नाही. माणूस हा दीर्घोद्योगाने म्हणजे सततच्या प्रयत्नाने पराक्रमी किंवा बुद्धिमान बनू शकतो. त्यामुळे शिक्षणाच्या संदर्भात ते म्हणतात की एखाद्या क्षेत्रातील नुसती पदवी घेण्यावर समाधान मानू नका. पदवी म्हणजे पूर्ण ज्ञान नसून स्वतंत्रपणे ज्ञानार्जन करता येण्या इतपत मिळालेली अल्पशी सामग्री मात्र असते. पदवी घेतल्याने काम संपन्न नाही. पदवी घेतल्याने काम संपत नाही तर पदवी मिळाल्यावरच खरे काम सुरू होते. शिकलेली माणसे शिक्षणानंतर नोकरीच्या मागे लागतात. त्यांना बाबासाहेब म्हणतात की शिक्षणानंतर नोकरीच्या मागे लागणे हा काही दोष नाही, परंतु शिकलेला माणूस जर केवळ नोकरीतच गुरफटून राहिला तर स्वतःचे किंवा स्वतःच्या कुटुंबाचे हित पाहून या अवाढव्य समाजाकडे दुर्लक्ष करू लागला तर मात्र तो त्याचा मोठा दोष मानावा लागेल. बाबासाहेबांच्या नजरेत दोषी ठरतील असेच बहुतांश शिकलेले लोक आज आपल्या आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाबासाहेबांचे शिक्षणविषयक विचार आपण जाणलेले किंवा स्वीकारलेले नाहीत याचा हा ढळढळीत पुरावा आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणविषयक उपदेश देताना बाबासाहेब म्हणतात की विद्यापीठे देत आहेत म्हणून ते देतील, ते शिक्षण तुम्ही घेऊ नका. तुम्हाला त्यांनी काय शिकवले पाहिजे याचा विचार करा व त्या गोष्टी त्यांनी तुम्हाला शिकवाव्यात यासाठी विद्यापीठाकडे आग्रह धरा. विद्यापीठांच्या सिनेटमध्ये जा आणि तुम्हाला हवा तो अभ्यासक्रम लागू करून घ्या. व्यसनापासून दूर राहा, सतत ज्ञानार्जन करा व त्यातून आपली लायकी वाढवा. लायकी वाढवताना राजकारणापासून दूर राहा व शिक्षणावरच लक्ष केंद्रित करा. त्यानंतर माऱ्याच्या जागा काबीज करा. शिक्षण घेताना असे शिक्षण घ्या की इतरांपेक्षा आपण 100 पट सरस ठरू. तुम्ही सोन्याच्या मोलाचे काम केले तर त्याला कदाचित कथलका इतकी किंमत येईल. त्यामुळे सोन्याच्या दर्जाचेच काम करा. मुलांच्या आईबापांना बाबासाहेब म्हणतात की शिक्षणानंतर मुलामुलींना आपल्या पारंपरिक व्यवसायात गुंतवू नका. त्यांच्या शिक्षणाची सुसंगत कशी कामे त्यांना मिळतील हे पहा. समाजातील जाणकारांना बाबासाहेब सांगतात की शिक्षण हे राष्ट्र निर्मितीचे साधन आहे. त्यामुळे शिक्षण देताना मुलगा मुलगी, गरीब श्रीमंत किंवा इतर कुठलाही भेदभाव केला जाणार नाही हे पहा. सर्वांना समान संधी मिळेल हे पहा. आज आपण खाजगी क्षेत्रात दिले जाणारे शिक्षण व सरकारी शिक्षण असा भेद करून बाबासाहेबांच्या समतेच्या विचारांना मुळापासूनच हरताळ फासलेला आहे. केवळ व्यावसायिक शिक्षणालाच महत्त्व देऊन तेही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर नेऊन ठेवलेले आहे. आजच्या विद्यार्थ्यांमध्ये, प्राध्यापकामध्ये, शिक्षण तज्ज्ञामध्ये किंवा शिक्षणविषयक धोरण निर्मात्यामध्ये बाबासाहेबांना अपेक्षित असलेले हे शिक्षणविषयक धोरण अंमलात आणण्याची धमक दिसत नाही. समाज म्हणून हा आपला सर्वांचाच दोष आहे असे आपण मानले पाहिजे. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पीपल एज्युकेशन सोसायटीचा आज 8 जुलै हा वर्धापन दिन, लोक शिक्षण दिन म्हणून साजरा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणविषयक विचारांचा दरवर्षी तसेच शक्य त्या इतर वेळी नित्य नेमाने जागर व पुनर्जागर केला पाहिजे. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.